टीव्ही सत्यमेव व्रतम। शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी राज्यभरात आज आंदोलन विरुद्ध आंदोलन असं चित्र दिसतंय। महाविकास आघाडीने आज सरकार विरोधात जोडे मारो आंदोलनाचा इशारा दिला आणि त्यानुसार मुंबईतल्या हुतात्मा चौकात आंदोलनाला सुरुवातही केली आहे। यावेळी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली। मगरुरीनं महाराष्ट्राची माफी मागू नका असं ते मोदींना म्हणाले। कशाची माफी मागणार असाही प्रश्न त्यांनी विचारलाय। मवियाचं आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांची मोठी कुमक परिसरात तैनात आहे। मवियाच्या महत्त्वाच्या नेत्यांसह कार्यकर्ते हुतात्मा चौकात उपस्थित आहेत, तर दुसरीकडे मविया राजकारण करण्यासाठी हे आंदोलन करत असल्याचा आरोप करत महायुती राज्यभरात आंदोलन करते। मुंबई, पुणे, संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडी विरोधात बॅनर हातात घेत काळे झेंडे दाखवत महायुतीकडून हे आंदोलन केलं जात आहे। कशाची माफी मागणार? आज आपल्या मनातील संताप व्यक्त करण्यासाठी हे ठिकाण निवडले। छत्रपती शिवरायांच्या साक्षीनं बेकायदेशीररित्या बसलेल्या सरकारला गेट आउट ऑफ इंडिया असंही जनता म्हणत आहे। मोदींनी माफी मागितली ती कशाची? पुतळा पडला त्याची? भ्रष्टाचार झाला त्याची? असा प्रश्न त्यांनी विचारला। लोकसभा निवडणुकीआधी तुम्ही घाईघाईत भ्रष्टाचार करून महाराजांचा पुतळा बसवण्याची काही गरज नव्हती। हात लावेन तिथं सत्यानाश करतात अशी टीका त्यांनी पंतप्रधानांवर केली। तुम्ही कशाची माफी मागणार? राम मंदिर गळतंय त्याची माफी मागणार? असा प्रश्न त्यांनी विचारला। मगरुरीनं माफी मागू नका। महाराष्ट्राची मगरुरीनं माफी मागून चालणार नाही असंही ते म्हणाले। छत्रपतींचा मान सर्वांनी राखला पाहिजे अशी प्रतिक्रिया खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी यावेळी दिली। जनताच यांना जोडे मारेल मुख्यमंत्री। महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। जनताच यांना जोडे मारेल असं मुख्यमंत्री म्हणाले। यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ जनतेपर्यंत पोहोचू द्यायचा नाहीये, ती योजना यांना बंद करायची असंही ते म्हणाले।